फोटो स्वतः सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुकला पोस्ट केलाय। बीड जिल्ह्यात सध्या भयंकर जातीय तणाव आहे। लोक एकमेकांना बोलायला तयार नाहीत। पुढारी सहसा जात धर्म डोक्यात ठेवत नसतात। त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं मताचं आणि पैशाचं गणित। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि बीडच्या माजी खासदार प्रीतमताई मुंडे या तिघांचा हा फोटो आहे। सुप्रियाताई यांनी फेसबुकवरनं त्यांच्या अधिकृत पेजवरून त्यांनी हा फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे आणि या फोटोला धरून बरचसं काय बोललं जातं। बीड जिल्ह्यात सध्या भयंकर जातीय तणाव आहे। लोक एकमेकांना बोलायला तयार नाहीत। अशा स्थितीत हा फोटो तणाव कमी करण्यास मदत करतो का, किंवा मग हा फोटो खऱ्या अर्थानं लोकांना सत्य दाखवतो? पुढारी सहसा जात धर्म डोक्यात ठेवत नसतात। त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं पैशाचं गणित आणि खुर्ची। आता पाठीमागं बीड जिल्ह्यात फार वाईट गोष्टी घडल्या, त्याचा परिणाम समाज मनावर होताना पाहायला मिळतो। आता लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जातीय चित्र कुठं ना कुठं बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। एका बाजूला होते मराठा समाजाचे बजरंग बाप्पा सोनवणे, तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे। असं ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं हे चित्र लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळालं। एवढंच नाही तर जातीवरती निवडणूक झाली आणि हे मात्र आता लपून ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये। सगळ्या लोकांना माहिती आहे, लोकांनी अक्षरशः एकमेकांच्या धंद्यावर, कुटुंबावर, कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याच्या गोष्टी बाहेर आल्या। तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेच म्हणा की। जिथं जात जास्त तिथं जातीच्या समूहानं दुसऱ्या जातीला अक्षरशः छळल्याचं पाहायला मिळतं। घराघरात, दारादारात आणि गावागावात कुठं ना कुठं तरी या जातीवादाच्या भिंती उभा राहिल्या आणि कारण एकच होतं की लोकसभा निवडणूक हा प्रचंड मोठा झालेला विरोध एका बाजूला, तर एकमेकांना विरोध करणारी लोक ज्या वेळेला एका फोटोत पाहायला मिळतात त्यावेळेला लोकांची माथी कुठंतरी भडकताना पाहायला मिळतात। पुढारी मागे पुढे एकत्र येत असतात, आलंही पाहिजे। एवढ्या गरमीच्या वातावरणात सुद्धा आमदार सुरेश धस धनंजय मुंडेंना दोनदा भेटल्याचं उघड झालं आणि आता हा दुसरा फोटो समोर येतोय। अधिवेशनाच्या निमित्तानं बजरंग बाप्पा सोनवणे, प्रीतमताई आणि सुप्रिया सुळे या तिघांचा हा फोटो सोशल मीडियावरती मात्र चांगलाच व्हायरल होतो आहे। एका बाजूला कडकडून विरोध करणारी लोक नेत्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता खरं तर अटीतटीला सामना जाईपर्यंत एकमेकाला भिडणारी लोक, आणि दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्या गोष्टी बाजूला सारून नेते मंडळी एकमेकांच्या सोबतीला येतात, सोबत येतात आणि खरं तर उभा राहतात। त्यावेळेला लक्षात येतं की नेत्यासाठी जात महत्वाची नसते, नेत्यासाठी बाकी काहीच महत्वाचं नसतं। पैशाचं, मताचं गणित जुळलं आणि खुर्चीचं गणित जुळलं की मग हे नेते एकत्र कधीही यायला तयार असतात। अशाच पद्धतीची भावना कुठं ना कुठं तरी या फोटोला धरून सोशल मीडियावरती व्यक्त केल्याचं पाहायला मिळते।